मी कोण आहे तुझा मामा, तुझ्या आईचा भाऊ. आजपर्यंत तुझ्या आईने मला जो त्रास दिलाय ना त्याचा बदला आता मामा आणि भाचीने मिळून घ्यायचा आहे. तुझ्या तोंडावरून काय कळत नाही पण माझ्या सोबतच असं समजतो. मला मम्मी पप्पा कुठेही जाण्याची परमिशन द्यायची पण तिला नाही द्यायची. त्यामुळे मी ज्या दिवशी जायचो ना कुठेतरी फिरायला त्या दिवशी बरोबर ती पप्पांसमोर रडायची. त्याला बरोबर परमिशन देता मला नाही देत. त्यामुळे माझी पण परमिशन कॅन्सल व्हायची. त्यामुळे आता ती जेव्हा बाहेर जाणार असेल ना तेव्हा तू पण रडायचं आणि बोलायचं बाहेर जायचं नाही. आमच्या घरात एकच बेड होता आणि त्यावर मी झोपायचो. तर मग ती नाटक करायची माझी पाठ दुखते माझी पाठ दुखते. त्यामुळे मला बेडवरून काढून टाकलं आणि मग त्या दिवसापासून ती बेडवर झोपायला लागली आणि मी जमिनीवर. त्यामुळे आता ती तुझ्यासोबत बेडवर झोपली ना धनाधन लाथा मारायच्या तिला आणि खाली पाडायचं. बोलायचं माझा बेड आहे माझ्या बेडवर तू झोपायचं नाही. हे सगळं तू केलंस ना की मी तुला मेकअपचा किट देईन. ठीक आहे दर वर्षाला एक ड्रेस देईन. मग काय पाहिजे एक स्कूटी घेऊन देईन.